मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो आपण आज आवर्जून आता पावसाळा सुरू झालेला आहे. काही ठिकाणी तसा एक महिनाभर लेट पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी आणखीन पाऊसही झालेला नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात काही ठिकाणी पेरण्यालायक पाऊस झाला आहे. एका गावात आहे, एका शिवारात आहेत, एका शिवारात एका गावात नाही, अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा आपण फळबाग लागवडीचं बऱ्याच लोकांनी नियोजन केलेलं असतं. त्यांच्याकडे काही नदीचं, विहिरीचं, बोरचं किंवा शेततळ्याचं पाण्याची उपलब्धता असते. तर मग फळबाग लागवड करताना काय काय गोष्टी पाहाव्यात याबद्दल आपण हा व्हिडिओ करतो. आपण मागच्या वर्षी एक त्याचा व्हिडिओ केला होता, पण तरीसुद्धा आपण एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर त्याचा फरक पडतो, म्हणून आपण हा उपद्व्याप करत आहे. तर आपल्यासोबत आत्ता फळबाग ज्यांनी लागवड केलेली आहेत ते बापू आहेत. बापू ओळख करून द्या. नमस्कार, मी सकाराम शिंदे, मूळ राहू, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील आहे. हा जो नवीन डाळिंबाचा जो प्लॉट केलेला आहे तो पिलानवाडी, तालुका दौंड येथे आहे माझी शेतजमीन ही. आणि आत्ताच 4च दिवस झाले लागण आपण या ठिकाणी डाळिंबाची केलेली आहे. तुमची ओळख करून द्या. मी शरद अंकुश शिंदे, राहणार राहू, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तुमच्याकडे काय काय बाग आहे? डाळिंबाचं आहे. किती आहे तुमच्याकडे? 5 एकर आहे. बरं, बापूची तर बाग पाहिलेली मी. बापू मला एक सांगा, तुम्ही सांगा शिंदे बंधू, तुम्ही आता ही डाळिंब लागवड करायचं का डोक्यात आलं तुमच्या? पहिलं आहे तुमच्याकडं किंवा काय एखाद्या शेतकऱ्याने डाळिंब लागवडचा विचार येतो तो कशामुळे येतो? का डाळिंब लागवड करावी? गेल्या आता जवळपास 23-24 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आम्ही आहे. आणि एक अर्थकारण जर चांगलं कुठं जमवायचं असेल शेतकऱ्यांना तर त्या दृष्टीने डाळिंबाकडं आम्ही गेली 20-25 वर्ष पाहतोय. म्हणजे 20-25 वर्षाला तुम्हाला डाळिंबाची सवय आहे, माहिती माहिती आहे. आणि सध्या चांगलं उत्पादन देणारं हे पीक पाहिलं जाते सध्या सर. जास्त पैसे होणारे पीक आहे. पैसे होणार पीक, परंतु त्यात धोके पण तोटे पण आहेत ना खूप. नाही, खूप काटेकोर विचार केला, चांगलं लक्ष दिलं, तंत्रशुद्ध शेती केली बारकाईने, आणि स्वतः जातीने शेतकऱ्यांनी शेती करून घेण्यापेक्षा स्वतः शेती केली पाहिजे. जर असं केलं तर मग मात्र ह्याच्यात काय अशक्य नाही. तुम्ही कशामुळे लावलं होतं डाळिंब? अजून कुठलं आहे का फळबाग तुमच्याकडं? नाही, डाळिंब. कशामुळं? बापू म्हणतात तेच बरोबर, हो. पैसे होतात. मग तशी आणि एक भरोशाचं पीक म्हणून डाळिंबाचं पाहिलं जातं. आणि डाळिंबा व्यतिरिक्त दुसऱ्या पिकापेक्षा डाळिंबाला खर्च जास्त आहे बाकी इतर पिकापेक्षा, पण उत्पन्न पण त्या पटीत आहे. त्यामुळं ऊसापेक्षा, कांद्यापेक्षा डाळिंबाचा पैसा निश्चित शेतकऱ्यांना चांगला भेटतो. तसा विचार केला तर जवळपास बापू महाराष्ट्रात 14 लाख हेक्टरवर फळबाग लागवड केली झालेली आहे आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये मी थोडं प्रस्तावना करतो त्याच्यामध्ये. तर आपल्याकडं महाराष्ट्राचा जर विचार केला तर आंबा, केळी, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, पेरू, काजू, सीताफळ, बोर ही पिकाची लागवड आपल्याकडे फळबाग म्हणून मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि महाराष्ट्र आणि भारताचा एकंदरीत विचार केला तर आपण महाराष्ट्र हे फळबागेमध्ये अग्रेसर 1 नंबरला आहे. आपल्याकडचा जर विचार केला तर नुसत्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी आपण फळबागेमध्ये खूप आपली काही म्हणजे वारसा स्थानं आहेत. जसं की देवगडचा हापूस आहे, वेंगर्ल्याचा काजू आहे, नागपूरची संत्री आहे, जालन्याची मोसंबी आहे, बीडची सीताफळ आहेत, पुरंदरचा अंजीर आहे, सोलापूरचं डाळिंब आणि बोर आहे, राहत्याचा पेरू आहे. अशा पद्धतीनं आपल्याकडे फार मोठा वारसा आहे. परंतु आज फळबागाचा जरी विचार केला त्यातल्या त्यात मग डाळिंब आहे. आता काही लोक ड्रॅगन फ्रूट लावायला लागले, काही खजूर लोक लावायला लागलेत. म्हणजे वेगवेगळे प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी आहेत. परंतु एखाद्या पिकाची तुम्ही निवड करता त्याच्या मागं शेतकऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे की मी हे पीक का लावतोय. म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश वेगळा होता की तुम्ही हे पीक लावताय म्हणजे तुमच्याकडे तसं हवामान आहे का, तुमच्याकडे तशी जमीन आहे का, हा तुम्ही विचार केला आहे का? बरोबर. आता तुम्ही पारंपरिक 25 वर्ष करतो त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हा दुष्काळी पट्टा आहे. तसं द्राक्ष, डाळिंब, बोर, पेरू ही जी पिकं आहेत ही पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत वरदान आहेत, किंवा महाराष्ट्रासाठी जरी म्हणलं आपण तर वरदान पिकं आहे. ह्याच्यामध्ये आपण खूप सारं काही काम करू शकतो. महाराष्ट्रामध्ये जी फळबाग वाढलेली आहे त्याला एक 2-4 कारणं आहेत. एक तर शासनाच्या, केंद्र आणि राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना होत्या पूर्वी. आपल्याकडं 4 कृषी विद्यापीठ आहेत, भरपूर साऱ्या संशोधन संस्था आहेत ज्याच्यामध्ये खूप सारं ह्या पिकाबद्दल संशोधन झालेलं आहे.
त्यासोबत आपल्याकडचे प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वतः खूप काही शेतावर द्राक्षासारख्या पिकामध्ये जर विचार केला तर खूप काही स्वतः शास्त्रज्ञांच्या पुढं जाऊन संशोधन केलेलं आहे. काही या पिकाच्या संस्था आहेत, म्हणजे द्राक्ष उत्पादन संघ असेल, डाळिंब उत्पादक संघ आहे, मोसंबी संत्रा उत्पादक संघ आहे. मग आपल्याकडं विद्यापीठ असल्यामुळं कलम रोपं लागवडीचं साहित्य मिळतं. त्यासोबत नागरीकरण जवळपास आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% नागरीकरण झाल्यामुळं आमच्या शेतकऱ्याला जे काही माल उत्पादित होईल तो जागेवरच विकायला येतो. बरोबर. हे असे काही फायदे आहेत, त्याच्यामुळं आपल्याकडं फळबाग वाढत आहे. परंतु ज्यावेळेस माझा शेतकरी एखादं पीक निवडतो त्यावेळेस त्यांनी प्राधान्याने विचार करायला पाहिजे की मी माझ्या भागात, आता समजा तुम्ही डाळिंब आहे, डाळिंबाचं शास्त्र काय सांगतं, 400 ते जास्तीत जास्त 800 mm पाऊस ज्या भागात होतो, जिथलं टेम्परेचर 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड राहतं, कमीत कमी 10 डिग्री आणि जास्तीत जास्त 45 डिग्रीपर्यंत जातं, 42, या भागातल्या लोकांनी डाळिंब लावा. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश की तुम्ही ज्यावेळेस एखादं पीक निवडता, आपण काय आज फक्त डाळिंबावर बोलत नाही, जरी डाळिंबाच्या बागेत असलो तरी तुम्ही ज्यावेळेस एखादं, समजा तुम्हाला आता खूप मंडळी, कुणी म्हणतं मी सफरचंद लावतो, असे लोकांचे फोन येतात आम्हाला, कुठं रोपं मिळतील. त्या पीक जर आता डाळिंब उष्णता आता समशीतोष्णमध्ये आहे, आपली अगोदर विचार झाली, याचा इराणमध्ये उगम झाला, ह्याची लागवड चीनमध्ये आहे, टर्कीमध्ये आहे, अमेरिकेत आहे. मग त्या पिकाला जिथलं ओरिजिन आहे, जिथलं मूळ आहे, त्या पद्धतीनं त्याला जर तुम्ही वाढवलं तुमच्या हवामानाच्या बाबतीत आणि जमिनीच्या बाबतीत, तर ते तुम्हाला देणार आहे. आता डाळिंबच आहे तर मग हवामान आमच्याकडे ठीक आहे, आता जमीन कशी प्रकारची पाहिजे डाळिंबाला, मुरमाड मिक्स स्वरूपाची जमीन असली पाहिजे. बरोबर. आता खूप मंडळी मित्रांनो, मी असे 35 एकरच्या बागा पाहिलेत की जिथं 1000 mm पाऊस होतो, हो, तिथं जिथं भारी जमिनीत लागवड केलेत आणि 100 एकर लोकांनी लागवड केली. हो, म्हणजे पैसे होतात म्हणून काही करता येणार नाही आपल्याला. निर्णय बदलले नाही पाहिजे. तुम्हाला त्या भागात लावायचं, तुम्ही केळी लावा, पपई लावा, तुम्ही तिथं चिकू लावा. जर तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे, भरपूर जमीन चांगली आहे, काळी खोल कसदार जमीन आहे, तिथं ऊस आहे, तुम्हाला हे पर्याय वापरावे लागतील आपल्याला. की नेकी सरसकट मी आपल्याकडे महाराष्ट्रातला तर शेतकरी काय करतो, उठला की त्याच्या डोक्यात पहिलं असतं शासनाच्या ऑफिसला जायचं आणि मला बाग लावायची, आणि बाग कुठली लावायची तर आंबा लावायचा. हे आम्ही जे पाहिलेलं आहे आत्तापर्यंत. बरं ठीक आहे, आंबा लावायचा तर मग आंबा तसा विचार केला तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे कुठलीच फळबाग कोरडो नाही. म्हणजे आमचं शासन काय म्हणतं आहे किंवा शास्त्रज्ञ, बोर, चिंच, आवळा हे कोरडवाची पिकं आहेत, पण ते सुद्धा कोरडवाची राहू शकत नाहीत. पहिलं तुम्हाला काजूसुद्धा, तुम्हाला पहिलं 2-3 वर्ष पाऊस, पहिला पाणी द्यावं लागतं उन्हाळ्यामध्ये, नंतर तुम्हाला जर चांगलं फळ, म्हणजे व्यापारीदृष्ट्या तुम्हाला एखाद्या पिकाची लागवड करायची, तुमच्याकडे 12 महिने पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे. फळबाग लागवड करायची, त्या पिकाला लागणारी जमीन तुमच्याकडे आहे का, हवामान आहे का, पाण्याची तिसरी सोय आहे का. पुन्हा कुठल्याही शेतकऱ्याने फळबाग लागवड करायची तर त्यांनी पहिल्यांदा मातीचा नमुना तपासून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये pH असेल, सेंद्रिय कर्ब असेल, EC असेल, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मुक्त चुन्याचं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे की आंबा आज आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो हेक्टर लागवड झाली, पण आज प्रत्येकाकडे त्या 1 एकरच्या आंब्यातून फक्त 4-5 कडं कोपऱ्याला बांधावरची झाडं शिल्लक आहेत. त्याला एकमेव कारण आहे की महाराष्ट्रामधल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे आणि आंब्याला 8% जास्त चुनखडी चालत नाही. ज्यावेळेस आमच्या पिकाच्या मुळ्या त्या चुनखडीच्या थरात जातात त्यावेळेस तिथं पिकाची वाढ थांबती आणि मग झाड वाटायला लागतं किंवा वाळायला लागतं, म्हणजे त्याला डायबॅक येतो. हा विचार आम्ही लागवडीच्या अगोदर जमिनीचा मातीचा नमुना तपासून आपल्याला त्याच्या पुढे जावं लागतं. अशा पद्धतीनं आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लागवडीला जायचं तर जावं लागतं. आता त्याच्या पुढचा मुद्दा कुठला आहे, आता तुम्ही पीक निवडलं डाळिंब, मग शेतकऱ्यांनी त्यातला वाण कुठला निवडायला पाहिजे. तुम्ही हा कुठला निवडला, हा आपला जुना जो भगवा आहे, ओरिजिनल जुना भगवा, तो भगवा आहे आपला. आता खूप मंडळी, तुम्ही तर बरं रोपं तशी कशी तयार केली, रोपं ही आपण का विकत आणली. नाही, आपण नेहमी आपल्या स्वतःच्याच बागेवरती जो चांगला मातृवृक्ष आहे, मातृवृक्षाचा विचार करूनच आपण त्याच्यावरती गुठी बांधतो आणि मग ती गुठी अशाच झाडावर बांधली जाते की ज्याच्यावरती चांगला माल देणारे झाड आहेत, खोडामध्ये फळं निघतील, सेटिंग होताना सगळ्यात चांगलं झाड निवडायचे 2-4 आणि त्याच्यावर चांगलं. बांधायचे. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एखादा वाण ज्यावेळेस निवडायला जाता, खूप सारी मंडळी कोणाच तरी ऐकायचं. पहिली गोष्ट, फळबाग लागवड करायची म्हणजे डोक्यात काय असते,
कुठल्या तरी मित्राकडं पाहुण्यारावळ्याकडं कुठला तरी नर्सरीवाला म्हणतोय, कुणीतरी आपल्या दारावर रोपं आणतंय विकायला आणि त्याच्याकडून बघायचं ऐकायचं आणि रोप लागवड करायची किंवा बाग लागवड करायची. माझं तर म्हणणं आहे तुम्ही साधा आता तुम्ही 50 वर्ष झालं ऊस करताय तरीसुद्धा मी म्हणतो तुम्ही पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्राला जाऊन एक दिवसभर बघा, भेट घ्या, त्यांच्याकडून माहिती घ्या. आता डाळिंब लागवड करायची त्यांनी सरळ सोलापूरला डाळिंब संशोधन केंद्रावर जावं, सकाळी 10 वाजता जायचं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद होईपर्यंत तिथं जे काय चालतंय ते बघितलं पाहिजे. तरच तुम्ही पुढं ती पीक लावायचं का नाही, लावायचं असेल तर कसं लावायचं ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आम्ही आता काय करतोय, कुणीतरी सांगितलं, कुणाला तरी पैसे झाले, म्हणजे आता शेवग्याचे 400-500 रुपये भाव, मला 4-5 लोकांचे फोन आले, साहेब शेवगा लावायचा आहे. असं करून नाही चालणार. आपल्याला त्या पिकाची एक तर पहिली माहिती पाहिजे, माझ्याकडे जमीन पाणी त्याप्रमाणे व्यवस्थापन होत असेल तर करायला पाहिजे. आता पीकनिहाय आपण ज्यावेळेस बोलणार आहोत त्यावेळेस आपण सगळ्या पिकाच्या, आज माझ्याकडे 24 पिकाचे आपण PDF आपल्या वेबसाईटवर आहे, त्याचं आपण पीकनिहाय सगळं न बोलता आपण आता मग लागवडीची पूर्वतयारी म्हणून काय केली तुम्ही. आता तुम्ही पीक निवडलं, डाळिंब भगवायला आवडतं, काही लोक टिश्यू कल्चर लावतात. ह्याच्यामध्ये एखादी लागवड करायची तर तुम्ही टिश्यू कल्चरचे 10 बागा बघा, त्या शेतकऱ्याचे अनुभव बघा, कोण कंपनी काय म्हणते त्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याने स्वतः गुटी केली त्याची बाग बघा, एखाद्या शेतकऱ्याने नर्सरीतून विकत आणलेली गुटी आहे त्याची बाग बघा, आणि मग तुम्ही ठरवा की नक्की चांगलं काय किंवा शास्त्र काय सांग काय निर्णय घ्यायचा हां. त्याच्यावर. मग आता लागवडीची पूर्वतयारी म्हणून काय केलं मग तुम्ही. आता डिसेंबर पण त्यामध्ये ऊस होता साहेब. हम्म. ऊस काढल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाचट होता, हम्म. त्याची पाचट कुट्टी केली पूर्णपणे याच्यामध्ये, हम्म. आणि पाचट कुट्टी करून उभं आडवं नांगरलं. ह्याच्यामध्ये नांगरट केली, हम्म. नांगरट करून त्याच्यावर परत एक रोटर मारला, हम्म. रोटर मारून परत त्याच्यावरती दुन्नी दिली त्याला. हम्म. दुन्नी घेऊन परत रोटर मारून हम्म. 2दा काकर पाळी करून पूर्ण 6 महिने झाले. वाळू दिलं. हा प्लॉट पूर्ण उन्हामध्ये कडक ऊन होतं, हम्म. खूप वेळ खूप मिळाला, चांगला वेळ मिळाला त्याला. त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो सॉईल सोलरायझेशन म्हणून म्हणते. डाळिंब ज्या पिकाला लागवड करायची किंवा जे शेतकरी भाजीपाला लागवड करतात त्यांनी वर्षातून 2-3 महिने तरी रांग चांगलं तळू दिलं पाहिजे. नांगरट करून उन्हाळ्यामध्ये जर तळू दिलं तर मग त्यातली बुरशी कमी होती, किडीचे कोष नष्ट होतात, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते सोलरायझेशन आहे, तुम्ही चांगलं केलेलं आहे. मग खड्डे वगैरे पुढं खड्डे खड्डे घेताना ऑलरेडी बेड होते याच्यावरती. बेड घेतल्यामुळं ह्याने खोऱ्याने खड्डे घेतले चौकोनी आकाराचे, आणि त्याच्यामध्ये लागण केली ती. जनरली आता तुमच्याकडे ऊसाचं क्षेत्र होतं, तुम्ही एवढी मेहनत केली होती, परंतु आमचा तर सल्ला असा राहतो की तुम्ही ज्यावेळेस पक्क झालं तुमचं त्यावेळेस समजा पडीक रान आहे तर सगळं तुम्ही झाडं-झुडपं काढा, त्याच्यानंतर तुम्ही उभी आडवी नांगरट करा, दगड बिगड असतील गोटे असतील तर वेचा, उतराला आडवी त्याची बाण टाका, आणि त्याच्यानंतर त्या पिकाची लागवडीचं अंतर किती विद्यापीठाने शिफारस केलेला आहे पहिला हा डोक्यात विषय पाहिजे. बरोबर. नंतर माझ्याकडे जे जमिनीचा प्रकार कसा आहे याच्यानुसार तुम्ही लागवडीचं अंतर ठरवायला पाहिजे. जसं तुम्ही डाळिंब असेल तर 4.5x3 आहे किंवा 4x3 आहे. 4x3 म्हणजे 12x10, ह्याच्या आत तर यायलाच नाही पाहिजे. आता तुम्हाला फवारताना तुम्ही कुठलंही पीक घ्या, त्या तुम्ही थोडं ओळीतलं अंतर तुम्हाला ट्रॅक्टरनं फवारायचं असेल म्हणून तुम्ही 13x9 केलं, बरोबर आहे, दुसरं काहीच कारण नाही. असा तुम्ही स्थानिक लेवलला बदल करू शकता. ह्या पद्धतीनं आणि विद्यापीठ जे म्हणतंय त्यात घन आणि सघन लागवड काय झालं, क्षेत्र कमी झालं. लोकांना वाटतं की मी जास्त रोपं लावल, जास्त हुंडी बसवल, जास्त कोबीचे रोपं लावल आणि मग मला जास्त उत्पादन मिळते. असं नाही. त्या झाडाची वाढीची एक ही असती, कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, एक त्याचा प्रकार आहे ना वाढीचा. माणसाचं सुद्धा कुणी खुजी राहील, कुणी कुटकं झालं, तर डाळिंबाचं वाढायचा एक प्रकार आहे. त्याला तुम्ही जर 1x1 मीटरवर आंब्याचे आता खूप लोक जवळ लागवड करायला लागले, मग त्याचा विचार पण करत नाहीत की त्याची वाढीचा प्रकार काय आहे. आणि काही रोपात काजूसारख्या ठिकाणी तुम्हाला छाटता येत नाही, छाटणी केली त्याला आणखीन कीड आणि रोग वाढतात, हा पण विचार केला जात नाही. त्यामुळं शक्यतो विद्यापीठ ज्या कमीत कमी अंतरावर म्हणतंय म्हणजे 4x3 पेक्षा कुठल्याही त्याच्यापेक्षा कमी अंतरावर काही लावू नये. काहीच लावू. खूप लोक पांढरा जांभूळ, ती बोर, जोडवळी लावायला लागलेत, किती अंतर ठेवतात, काही कशाची पत्ता नाही, आणि कोण कुणाला काय सांगतंय त्याच्या मागचं शास्त्रही ते शेतकरी कळून घेत नाही, आणि समोरचा विकणारा विकून मोकळा होतोय. बरोबर. मग आता लागवड केली तुम्ही, आता लागवड किती दिवस झाले, याला तर एक 8 दिवस झाले लागवड. विद्यापीठमधनंच रोपं घ्यावेत, खात्रीची स्वतः नसेल तर घ्यावेत. आणि लागवड करायच्या अगोदर काय प्रक्रिया वगैरे केली का.
प्रक्रिया काही केली नाही, हम्म, नॅचरल पद्धतीनेच आपली साध्या पद्धतीने लागण केलेली आहे. हम्म, हम्म. बरेच लोक सांगतात नाही का हे केमिकल टाका ते हा, टाका, हा. किडी असतात हे असतात, तर मी काही केलं नाही. आणली रोपं अशी डायरेक्ट त्याची स्वतःच बनवली? स्वतःच बनवलेली. रोपं किती उंचीची लावावीत? समजा आंबा आहे, चिक्कू आहे, जांभूळ आहे, लोक काय करतात 20-20 किलोच्या बॅगमधली रोपं आणून लावतात. काय त्याच्या मागचं शास्त्र कळत नाही. बरं ते आणायचं आणि पुन्हा जवळ लावायचं, घन पद्धतीने लावायचं, सघन पद्धतीने लावायचं. काय कारण असेल? कारण त्याला वाढायला जागाच राहणार नाही. 5 फुटाचं सीताफळ आणून लावलं तुम्ही, लावताय किती? 12x8. त्याचं काय आहे का? कसं त्यांनी वाढायचं काय? वाढायचं त्याला कशी जागा राहील? मित्रांनो, 1 ते 1.25 वर्षाचं, जास्तीत जास्त 1.5 वर्षाचं रोप आणावं. केवळ 1.5 ते 2 फूट म्हणजे 2 फुटापेक्षा कुठलंही उंच झाड आणू नये. कारण तुम्हाला पुन्हा तुम्ही कमी अंतरावर लागवड करायची. तुम्हाला जर 1.5 फुटावर शेंडाच मारायचा आहे पहिला, मग 3 फुटाचं आणि 4 फुटाचं रोप आणून काय करणार? ह्याच्या मागचं शास्त्र काय? बरं, जेवढं रोप मोठं तेवढ्या मुळ्याचं कॉइलिंग जास्त होते. ती पाण्याचा ताण सहन होत नाही, त्याला वारं सहन होत नाही, वादळ सहन होत नाही, ती कोलमडून पडते. हा सुद्धा विचार रोप निवडताना फक्त त्याला 2 फुटी असावेत. आंबे आहे समजा, 2 ढाळे फुटले का कलमाच्या खाली, चला विचार. आता आंबा लावायचा, चिकू लावायचा आहे, लावताना सुद्धा त्याचा जो कलमाचा जोड आहे मित्रांनो, तो कमीत कमी 1 फूट असावा म्हणतो मी तर. विद्यापीठ 15 सेंट, अर्धा फूट म्हणते मी, म्हणतो वरती अजून अर्धा फूट जेवढा जास्त राहील तेवढा चांगला. कारण ते जर एकदा खाली मातीत गेला 100% ते झाड आज न उद्या जातं, त्याच्यातून मग बुरशी जाती, झाड मोडतं. त्यामुळे ही सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे. आता रोप लागवडीच्या वेळेस आमचं काय म्हणणं असतं, किंवा लागवड केल्या एकतर चांगला पाऊस झाल्यावर लागवड करा. रोपायला ट्रायकोडर्मा, PHB, KMB किंवा मग मेट्रायझम, पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनस आणि बिवेरिया ह्याची आळवणी करा म्हणतो, किंवा रोपावर प्रक्रिया करा. हे काय होतं आहे, जी जमिनीमध्ये हानिकारक बुरशी आहेत आणि किडी आहेत त्याच्यावर हुमणी असेल किंवा पिथियम, स्क्लेरोशियम, ह्या ज्या बुरशी सगळ्या हानिकारक आहेत त्याचा बऱ्यापैकी बंदोबस्त होतो आणि सुरुवातीची वाढीला त्याला खत पण उपलब्ध होतं आणि किडाणू रोगापासून बचत. आता काय करायचं, तुम्हाला जसं मगाशी बोललो मी, ह्या 4-5 बुरश्या आणि ही खत उपलब्ध करून देणारे 3 प्रकार एकरी 1 लिटर चांगले 1-2 पाऊस झाल्यावर सोडून द्या. पुन्हा त्याला 4 महिने काही बघू नका. आता त्याला तुम्ही डाळिंब लावले त्यामुळे आधारची गरज नाही, पण ज्यावेळेस आम्ही आंबा लावतो त्यावेळेस व्यवस्थित पिशवी ब्लेडनं फाडावी, त्याचा रूट बॉल तुटू नये. त्या पिशवीमध्ये ज्या लेवलला रोप लावलं होतं त्याच लेवलला आपल्या जमिनीत सुद्धा लागलं पाहिजे. ह्याला सुद्धा महत्त्व आहे. लावल्या एक अर्धा फुटावर 2 फुटाची काठी रोवा, त्याला चांगला आधार द्या आणि कलमाचा जोड हा पूर्व पश्चिम राहावा, काठी दक्षिणेला राहावी, हा एक त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्या प्रकारची लागवड ही दक्षिण उत्तर केली पाहिजे. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जर आपल्या झाडाला मिळायचा असेल तर आपल्याला दक्षिण उत्तर लागवड करणं आवश्यक असते. आपण सर दक्षिण उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा जर मित्रांनो विचार केला तर हे छाटणीचं एक तंत्रज्ञान बऱ्याच लोकांना माहिती नाही. आता तुम्ही छाटणीचं कसं नियोजन करता डाळिंबाचं? आता ही नवीन बाग लावली, पूर्वीच्या बागा पण आम्ही साधारणतः ह्याच्या बहारापर्यंत आमच्या 3 छाटण्या व्हायच्या. 3 छाटण्या, बरोबर आहे. दर 6 महिन्याला 8 महिन्याला आपल्याला छाटणी घ्यावाच लागते. 3 छाटण्या होतात. आता तुम्ही 1 खोड ठेवणार का बहु ठेवणार? आता आमच्या डोक्यात 2 खोड ठेवायचा विचार. 2 नाही 4 ठेवायची. एक तर 1 खोड करा, नाहीतर मग 3 किंवा 4. असं 3 2 तर होत नाही, हां. 4ही बाजूला वाढायचे तुम्हाला, तर मग 3 किंवा 4. बरेच वेळा काय होतं साहेब, त्याच्यामध्ये ज्या नाही का 3-4 खोडं जर झाली हां. तर मध्ये कधी त्याच्यावर जर स्प्रे मारायचा ठरला बुडावरती तर तो जात नाही. एक साईड मग ते मध्ये काय होतं, पिन होल वाढतं किंवा काहीतरी, म्हणून 2 किंवा 3 झाली तर 3 ते आपल्या हातात पण नसते कसे नैसर्गिक फुटवे. डाळिंबाचा असं एक 6-8 महिन्यांनी त्या जमिनी खालून त्याला फुटवे येतात, लगेच येत नाही. पहिल्यांदा ही काडी वाढती चांगली, ही चांगली बळ आले की पुन्हा येते. बाकी जर पिकाचा विचार केला, आंबा असेल, मोसंबी असेल, जी सदाहरित झाडं आहेत त्याला फार छाटण्याची गरज नसते. म्हणजे लिंबू, संत्रा, मोसंबी, जांभूळा पण कमी असती. पण तुम्हाला जर सघन लागवड केली तर झाडाचा आकार आपल्याला जास्तीत जास्त किती करायचा आहे हे लागवड करताना लागवडीचं अंतर गृहीत धरून तुमचा पंप कुठपर्यंत जाणार आहे. 10 फुटाच्या वरती झाडाची उंची नसली पाहिजे. आजची माणसाची एकंदर काम करण्याची पद्धत जर पाहिली, कुठलंही झाड असू द्या 10 फुटाच्या आत त्याची मर्यादित उंची पाहिजे. कारण फळ तोडणी असेल, फवारणी असेल किंवा बाकी छाटणी असेल, ह्या कामं करण्यासाठी आपल्याला झाडाची उंची मर्यादित ठेवावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला मग काही झाडामध्ये आम्ही तर म्हणतो तुम्ही शेंडा मारावं, पुढं वरचा टॉप करायचा, बाकीच्या फांद्या वाढू द्यायच्या, नवीन येणाऱ्या शूटवर, नवीन येणाऱ्या काडीवर माल निघतो. अशा पद्धतीनं आपल्याला झाड तयार करताना, समजा आंबा आहे तर एक
1.5 ते 2 फुटावर त्याचा शेंडा मारायचा. त्याच्या खालून येणाऱ्या 3 ते 4 फांद्या ठेवायच्या. दर 6 महिन्याला आपल्याला त्या पुन्हा उपफांद्या येतील, त्याचा शेंडा मारायचा. पुन्हा 6 महिन्यांनी त्याच्या पुढं येणाऱ्या, आणि शेंडा मारताना किंवा छाटणी करताना जिथं रंग बदलला आहे त्यातल्या आतल्या बाजूला, म्हणजे जिथं काडीचा रंग बदलला आहे, हिरवा आणि पांढरा होतो ना, त्या पद्धतीनं आपल्याला तिथं छाटणी झाली पाहिजे. मग आपल्या झाडाचा आकार आपल्याला नियंत्रण करतात. आणि वेळोवेळी तुम्ही जर छाटणी केली तर बहाराची छाटणी करणं फार अवघड नसते किंवा फार त्यातही निघत नाही. आणि मग CN रेशो चांगला राहिल्यामुळं बाग चांगली फुटते. विश्रांतीच्या काळात किंवा सुरुवातीच्या टप्प्यापासून जर तुम्ही छाटणीवर व्यवस्थित लक्ष दिलं, झाडं जर सुटसुटीत राहिली, झाडाचा आतला भाग जर मोकळा राहिला, वरचा भाग मोकळा राहिला, सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत चांगलं ऊन जर तुमच्या झाडाला मिळालं, चांगली हवा खेळती राहिली, तर आपोआप कीड आणि रोग कमी होतात. सूर्यप्रकाशाने हवा हे सगळ्यात भारी कीडनाशक आहे, रोगनाशक आहे. त्यामुळं आम्ही म्हणतो थोडी अंतर झाडं कमी बसवा, झाडाची उंची मर्यादित ठेवा, छाटणी सुटसुटीत करा. डाळिंब आता तुमची मी मागही बाग बघितली, आजही बघितली, 100 ग्रॅमच्या आतल्या गुटीला किती रेट आहे? खूप कमी रेट आहे. आणि ती जर 300 प्लस असेल तर किती आहे? आज बाजारात अशी परिस्थिती आहे की 500 ग्रॅम प्लस फळं 500 रुपये किलोने विकतात. म्हणजे ग्राहकाला 500 ग्रामचं फळ 500 रुपये किलोनी ग्राहक तरी घेतोय. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आता 100च्या वरची गुटी सोडून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 150-200 रुपये रेट आहे. कारण 500 ग्रामची फळं तुम्हाला एका झाडावर 4च मिळणार आहेत. बरोबर. मग आपण हा पण विचार केला पाहिजे की जेवढं महागं काडीला लागल आणि जेवढं शेंड्याला कमी लागल त्यासाठी छाटणीच हा एकमेव पर्याय आहे. सगळ्यात मोठा पर्याय येतो. बरं, आता मग हे बहार धरण्यापर्यंत तुम्ही ह्याला कीड रोगासाठी काय करता? तर साहेब आता त्या साध्या फवारणीत आपल्या नेहमीचं शेड्यूल केमिकलचंच येते त्याला. आणि मग साध्या आपल्या ज्या नॅचरल जे आहेत काही ते करंज पॉवर वगैरे, त्या निमकरंज वगैरे हे बरोबर. थोड्याफार प्रमाणात वापरतात. जनरली काय असतं, झाडामध्ये कुठल्याही फळबागेत वर्षातून 3 वेळा नव्हती ती जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. त्यावेळेस 1-2 हात साध्या कीटनाशकाचे, बुरशीनाशकाचे, मग लिंबोळी जरी घेतली तरी, करंज घेतलं तरी एखादं कीटनाशक रासायनिक घ्यायचं. कुठले आपण जनरल फळबागाबद्दल बोलतो, हे 2 फवारे घ्यायला पाहिजेत. वर्षातून ह्याला 3 खताचे डोस पण द्यायला पाहिजे. जूनमध्ये तुम्ही शेणखत द्या, पहिल्या वर्षी 5 किलो द्या, 10 किलो द्या, पीक न्याय वेगळं आहे. दुसऱ्या वर्षी त्याच्या दुप्पट करत चालायचं. आणि रासायनिक खतसुद्धा पहिले 4 महिने जर नाही तरी तुम्हाला पुढं जोपर्यंत तुम्ही धरत नाही तोपर्यंत 150 ते म्हणजे 250 ते 500 ग्रॅम तुम्हाला संयुक्त खत द्यावंच लागणार त्याला. शेणखत आणि रासायनिक खत जूनमध्ये द्यायचं. आणि पुढं ज्यावेळेस नवीन निघतील, जे मी म्हणलं ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी, आपल्याला रासायनिक खत पण द्यायचं. वर्षातून कुठलीही बाग असू दे 3 वेळा खत द्यायचंच. आणि पाणी देताना, पाण्याबद्दल एक बोलू आपण, पाणी देताना फळबाग असेल तर माझा स्पष्ट आणि अत्यंत आग्रह असतो की 2 इनलाईनच्या लॅटरल पाहिजेतच. 16 mm, 18 mm, 20 mm तुमच्या लांबीप्रमाणे राहील लॅटरल, म्हणजे सबमेनपासूनचं 2 इनलाईनचे लॅटरल 1 फुटावर, फार तर 1.25 फुटावर 1 ते 2 लिटर डिस्चार्ज पाणी पाहिजे. ड्रिपरसुद्धा 1 ते 1.25च्या वर नसला पाहिजे. तुम्ही जेवढा रूट झोन जास्त भिजवाल तेवढी जास्त मुळी ॲक्टिवेट होणार आहे, तेवढ्या जास्त भागातून त्याला खायला मिळणार आहे. त्याच्यामुळं ही ऑनलाईन ड्रिपर हा फार जुना कन्सेप्ट झाला आता. त्यामुळे इनलाईन आणि 2 लाईन कंपल्सरी, 2 लिटर पाहिजे, कंपल्सरी पाहिजेत. आणि मग वातावरण कसं आहे, झाडाची वाढ किती आहे, विस्तार किती आहे, बहारावर आहे का ह्याच्यावर आहे, याच्याप्रमाणे तुम्हाला पाणी द्यावं लागेल. पाण्याचं साधं शास्त्र आहे, जास्तीत जास्त बेड भिजवा. आठवड्यातून पाण्याच्या पाळ्या 2 किंवा 3 द्यायला पाहिजे. एक दिवसाआड ठरलं म्हणून नाहीच, वातावरण बघून द्या. आणि मूळ झाडाच्या परिघाच्या आतल्या बाजूला दुपारची सावली जिथं पडती ते तिथंच ड्रिपर पाहिजे, लॅटरल पाहिजे, आत नाही. खतसुद्धा तिथंच द्यायला पाहिजे, पाणी तिथंच, खत तिथंच आणि मशागत तिथंच. आता ह्याच्या पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला तणनाशकाच्या संदर्भात सांगायचा आहे. तणनाशकाला तुम्ही काय करता तण नियंत्रणासाठी? तणनाशक वर्षातून एकदा मारतो आम्ही, याच्यापेक्षा जास्त नाही. मग इतर ऑफ सीझनला जी मेहनत करतो मध्ये नाही का, ज्यावेळेस हार्वेस्टिंग होतं, हार्वेस्टिंग नंतर जो पिरियड मिळतो आम्हाला 5-6 महिन्याचा, त्या पिरियडमध्ये पण मधली सगळी मेहनत वगैरे डबल काकारणी करून एवढी बाग मी म्हणतो तशी करा. तुम्हाला कसलीच ह्याच्यात आता इथून पुढे ट्रॅक्टर घालायचा नाही. आता ह्याच्यामध्ये ॲरोगिन नावाचं म्हणजे त्यांच्या किंवा ताग म्हणतो ना आपण,
ते आणून बीट असलं टाका, नसेल तर ॲरोग्रीन म्हणून एक कन्सेप्ट आहे माझा, मी तुम्हाला PDF शेअर करतो. ह्याच्यात कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य, तेलबिया म्हणजे आणि पुढं मेथी, कोथिंबीर हे सगळ्या प्रकारचे धान्य, मिरचीसहित 100 हे बाकी घ्यायचं, बाकी हे 2-2 किलो घ्यायचं, एक 10-12 किलो एकरी फुकून द्यायचं. 1.5-2 महिन्यांनी सरळ त्याला पालतं झोपवायचं. मेलं नाही पाहिजे, मुळी तुटली नाही पाहिजे, नाहीतर कट करून घ्या. फक्त बऱ्याच त्याला वेळा जर जास्त वाढ झाली तर आपल्याला ते कट होत नाही. सपाट करून घ्यायचं. सपाट करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जेवढी जमीन झाकून ठेवाल, जमीन ही कधीच उघडी नाही पाहिजे. तुम्ही जेवढी जास्त जमीन उघडी ठेवाल तेवढा त्यातला, आता इतकं ही चांगलं तुमचं पाचट 2 वर्षाचं आहे, खुडकी आहे, ऊसाचे काढणे आहेत, हे सगळं ऑक्सिडाईज होऊन जाईल तुम्ही जेवढी झाकून ठेवाल. आज माझा प्रत्येक शेतकरी फक्त पिकाच्या आणि पिकाच्या शेंड्याकडे आणि फळाकडे बघतोय आणि फुलाकडे बघतोय. आज फक्त मातीकडे लक्ष द्यायची गरज आहे. तुम्ही 1%, 2% पर्यंत सेंद्रिय कर्ब, मी ऑस्ट्रेलियामध्ये एका द्राक्षाच्या बागेत गेलो तर 8% होता त्याचा सेंद्रिय कर्ब, आणि आमचा हे तुमचा इथं 0.5 भरल. ते बी ऊसाचं 2 वर्षाचं क्षेत्र होतं म्हणून, कारण ऊसामध्ये जास्त आपण 0.34 वर आहेत. आणि म्हणून तुम्हाला रासायनिक खत द्यावं लागते, म्हणून तुम्हाला पिकाची प्रतिकार क्षमता राहत नाही, म्हणून तुम्हाला पुन्हा कीटकनाशकाचे फवारणी घ्यावं लागतं. ह्याच्यामध्ये कसलंच अवजार घालू नका. खोडाला सुद्धा डाळिंबाच्या कमीत कमी जखम करा. मुळीला मातीमधून कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत सोडून कुठल्याही प्रकारचं ह्युमिक ॲसिड, कुठल्याही प्रकारचं कीडनाशक, बुरशीनाशक काय सुद्धा देऊ नका. काही गरज नाही त्याला. तुम्ही निसर्गावर थोडा विश्वास ठेवून निसर्गाच्या कलेने चलो. आपण ठीक आहे, माझ्याकडे डाळिंब नव्हतं, मी डाळिंब लावलं, त्याला जसं पाहिजे तसं. डाळिंबाचा फिजिओलॉजी काय आहे, तो कुठल्या भागातला आहे, त्याला पाणी किती लागतं, त्याला ऊन किती लागतं, ह्या हिशोबाने मी देईल. माझ्याकडे आहे म्हणून नाही देणार, किंवा माझ्याकडे नाही म्हणून मी देणार नाही असं पण नाही. त्याला लागतं तर मला द्यावंच लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक फळबागेमध्ये विचार करावा लागेल. आणि ग्रास कटर मारायचा. तुम्हाला मूग उडीद घ्यायचा असेल घ्या, फक्त वेलवेरगे नको, ऊस नको, कापूस नको, कुठलाही फळबागा असेल. सगळ्यात बेस्ट तुमच्याकडं, तुम्हाला बाकीचं नाही जमत, तणनाशकांही तसं घाबरायचं कारण नाही. तुम्ही तणनाशकही वापरू शकता, परंतु दरवेळेस वेगळा गट, वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस मारणं. पण त्याच्यापेक्षा सोपा जर आपल्याकडे पर्याय असेल, मी म्हणतो तुम्ही उपटून पण टाकू नका, नुसतं पालतं करा त्यानं. पण ट्रॅक्टरनंच मेहनत करतो आपण, असं नाही म्हणजे पुन्हा फवारणी बिवारणी ट्रॅक्टरनंच आहे, तुमचा तोडा होणारच आहे. तर एवढं जरी केलं तरी मला वाटतं ज्ञाना शेतीमध्ये आम्ही जो हा कसा कोरडा करतो, आणि तुमच्यासारखे लोक त्यात ऐकण्यासारखे आहेत, त्यांच्याकडेच आम्ही वारंवार येऊन तुम्हाला त्रास देत असतो. आपण आमचं फार चांगला आधारित केलं, आपण त्याच्या एका बागेचाही व्हिडिओ केला, त्यांचा अभ्यास पण आहे. परंतु तरीसुद्धा आज बापू म्हणजे शेतीमध्ये दुर्दैव असं आहे की पैसे झाले तर माझ्या कर्तृत्वानं झाले, आणि नाही झालं तर माझ्या नशिबामुळे झाले, किंवा मला बाजारानं साथ दिली नाही, निसर्गानं साथ दिली नाही. हा जो प्रकार आहे, शेती शेतकऱ्याच्या हातात कमी आहे, परंतु 100% त्याच्या हातात नाही असं नाही. शेतकऱ्याने त्याच्या हातातल्या गोष्टीवर जर चांगला भर दिला, आणि शेती हे शास्त्रच आहे. आपला पंजा आजा लावत होता डाळे नाही, मग आता मला एखादं नवीन पीक लावायचं आहे, माझ्या परिसरातलं सोडून बाजरी ज्वारी जी होतं आपल्याकडून, मूग उडीद मटकी, ते सोडून मी ज्या नवीन करतो त्याचे मला बारकावे माहीत पाहिजेत. आज कसं झालं आहे की नवीन पिढीला ना जुन्या पिढीचं पारंपरिक ज्ञान जे होतं ते नाही, आणि नवीन शिकून घ्यायची काय मानसिकता नाही, म्हणून शेती परवडत नाही. शेतीचा उत्पादन खर्च वाढला, मग शेतकऱ्याच्या हातात नसणार बाजारभाव, हवामान, पाऊस, हे तर सगळं आहेच. हे तर काय कुणाला चुकलेलं नाही. तर इतके बारकावे फक्त फळबागेच्या लागवडीच्या वेळेस आहे. आणखीन माझे 4-5 मुद्दे राहिले तरी मी आपण इथं म्हणजे जास्त लांबवण्यापेक्षा, तुम्हाला काय वाटतं हे एकंदर जर ज्ञाना शेती म्हणाल, किंवा आपण वैयक्तिक म्हणत नाही, एक शास्त्र म्हणून कृषी विद्यापीठ किंवा शेती ही खरंच शिकून करायला पाहिजे का, काही त्याच्यात चुकतंय का शेतकऱ्याचं, काय वाटतं तुम्हाला? नाही साहेब, आता तसं तर ह्या केमिकलचंच युग चाललं आहे लोकांचं. तर ह्याच्यामध्ये जे सगळे शेतकरी वळतो तो तिकडेच वळतोय. अलीकडच्या काळात ह्या केमिकलमुळं जे कॅन्सरचं याचं जे प्रमाण वाढले, त्याला आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही लोक रात्रंदिवस कष्ट घेत आहे. म्हणजे त्यासाठीचे जे प्रयत्न चालले तुमचे की विषमुक्त शेती म्हणून तुमचं जे नियोजन चाललं आहे, आज तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधा जाऊन त्याला मार्गदर्शन करताय, शिकवताय, तर त्याचं काहीतरी आपल्याला ती दिशा घ्यावी लागणार आहे. आणि कसं आपल्याला
विषमुक्त शेती करून कसा उत्पादन माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे पहिली उत्पादन खर्च पण सर कमी होईल आणि तुमचं उत्पादन जरी थोडंफार 4-2% घटलं तरी सुद्धा आपल्याला शेवटी मानवजात ही जीवन ठेवावंच लागणार. आम्ही काय करायला लागलोय, मला डाळिंब घ्यायचं आहे, मी 95 फवारण्या घेईल, मग माझ्या जमिनीचं काय होईल, माझ्या पाण्याचं काय होईल, माझ्या पर्यावरणाचं काय होईल, माझे फळ खाणारा म्हणजे मी फवारणारा माझं काय होईल, माझं फळ खाणाऱ्याचं काय होईल, हा विचार आमच्या डोक्यात नाहीच. मला फक्त पैसे पाहिजे. पैसे, हा मग तेच आणि हे चाललंय. प्रत्येक क्षेत्रात आहे, त्यात काही शेतकरीच बिचारा एकटा नाही. आज सगळं स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी लागतात आणि मोठं होणं अपेक्षा काही चुकीची नाही, पण त्याला जर थोडा शास्त्रीय जर जोड दिली प्रत्येक गोष्टीला बारकाईने, आणि त्यासाठी ज्ञाना शेतीमधून नुसते लेख म्हटलं तर माझे 27 लेख आहेत. म्हणजे ॲरोग्रीन आता जसं म्हणलं तुम्हाला, किंवा वीडमॅट असेल, किंवा पाणी कसं द्यावं, पाणी व्यवस्थापन काय आहे, ह्याच्याबद्दल आपण घसा कोरडा करून सांगतो. त्याचा उद्देश आहे की आणखी लोकांना वाटत नाही की शेती खरंच शिकून, वाचून, लिहून, बघून, शास्त्रज्ञाला विचारून करावं लागतं, ती करायची असती. ही मानसिकता का येत नाही शेतकऱ्याकडे? तुम्हाला काय वाटतं? शेती हे माझ्या काय आजापंजाने केलं, मला काय विचारायची गरज नाही. शेती ही विद्यापीठच्या शास्त्रज्ञाकडून शिकावं काय, असं का वाटत नाही शेतकऱ्याला? काय झालंय, सगळे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं अडाणी धोरण आहे. हां हां म्हणजे नवीन जी काय टेक्नॉलॉजी किंवा शासन जे काय सांगतं त्याच्यावर जास्त शेतकरी भर देत नाही. फक्त तुम्ही काय करता त्याचं अनुकरण करतो, त्यानुसारच मी पण चालतो. पण तुमची जमीन वेगळी आहे, माझी जमीन वेगळी आहे, माझ्याकडे पाण्याचं प्रत वेगळी आहे, तुमच्याकडे आपण हा का विचार करत नाही? तो विचार कोणाचा शेतकरी करत नाही. फक्त डाळिंब लावायचे, मग ती जमीन कोणती का शेजारी काय करतोय तसं आपण काय करायचं. करतोय. मग माझं क्षेत्र पूर्ण काळ आहे, काळी माती, हम्म. तिथं म्हणजे येऊ शकत नाही डाळिंब, हम्म. पण तिथं पण शेतकरी लावतोय. 1-2 बहार निघतात, त्यावर सगळं पूर्ण प्लॉट जातो. माझा तर पहिला प्रश्न येतो, एखादं कुठले तुम्ही हे पीक घ्यायच्या आधी तुम्ही ह्याची काय काय माहिती घेतली? कुठं काय वाचलं का, लिहिलं का, कुणा कांद्यावाल्याला विचारत असतो तुम्ही कुठल्या संशोधन संस्थेला भेट दिली का? भेट दिली. हा विचारच येत नाही. नाही, तशा आमच्या चुका आहेत साहेब त्या शेतकऱ्यांच्या. आपल्या नाही, तुमच्या म्हणून नाही, जनरली सर्वसाधारण शेतकरी हां. तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, केला त्या पाहिजे. मुळापर्यंत गेलं पाहिजे, विद्यापीठांना भेटी दिल्या पाहिजेत, जमिनीत सगळ्याच गोष्टी. मातीचं संवर्धन करा, पाण्याचं संवर्धन करा, पाण्याची क्वालिटी खराब व्हायला लागली, पर्यावरण व्हायला लागले, या वर्षीचा उन्हाळा, आज पण उन्हाळा मोडलेला नाही, इतका उशिरा पाऊस होतो, ह्या सगळ्या गोष्टीला आपणच कळत न कळत जबाबदार आहोत. तर मग माझ्या हातात, माझ्या घरी, माझ्या शेतात मला जेवढं शक्य होईल तेवढं शास्त्रीय दृष्टिकोन, मला एकच वाटतं की शास्त्रीय दृष्टिकोन जर आमच्या शेतकऱ्यांनी ठेवला तर नक्की फायद्याची होईल. अजून काय सांगायचं बापू? बाकी ओके झालं. तर मित्रांनो, अशी चर्चा काय संपणारी नाही, तरीसुद्धा आपण आजचा हा व्हिडिओ इथं थांबू. बापू आणि बंधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. नमस्कार. नमस्कार.